मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचं काय झालं? माझ्या लिंगायत समाजाच्या आरक्षणाचं काय झालं? मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले आणि आता भरतीच्या वेळेस त्या मुलांना काही उपयोग होत नाही. जरा माहिती घ्या, अजिबात या आरक्षणाचा उपयोग होत नाहीये. आता धनगर समाजाला जवळ करण्याच्या करता काहीतरी थातूर मातूर सांगताय. तिकडे आदिवासी समाज देखील नाराज व्हायला लागलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने सांगतोय 52% दिलेल्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता तुम्ही इतरांना आरक्षण द्या. ही आपली भूमिका आहे. दुसऱ्याच्या तोंडामध्ये घातलेला घास हा तुम्ही काढून घेऊ नका. ही आपली भूमिका आहे. आम्ही त्यावेळेस मुस्लिम आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं. दुर्दैवाने ते कोर्टात टिकलं नाही. चांगले वकील द्यायला पाहिजे होते, ते दिले नाही. त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती झाली. मित्रांनो, हे सगळी जण निवडणुकीवर डोळा ठेवून मोदी साहेबांनी गेल्या 5 वर्षापूर्वी तेच केलं. 56 इंचाची छाती. काय झालं 56 इंचाच्या छातीचं? जेव्हा भारताच्या जवानांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा भाजप आणि शिवसेनेच्या युतीची बोलणी सुरू होती. तर काल बीड जिल्ह्यात महादेव नावाच्या शिवसैनिकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी गळ्यात भगवा गमछा घालत आत्महत्या केली. त्या महादेवानी शासनाची मुद्रा लोन, कुक्कुटपालन यासारख्या योजनांसाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. अनेक वर्ष सेनेचा झेंडा हातात घेत काम करणाऱ्या महादेवाचा शिवसेना आणि भाजप सत्तेत असताना देखील काम झालं नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख गेले 4.5 वर्ष सत्तेत राहून शेतकऱ्यांच्यासाठी भाजपशी भांडत असल्याचं दाखवत आहे. आता युती होताच शिवसेनेच्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचा विसर पडलाय आणि आता महादेव सारखा एक शेतकऱ्याचा मुलगा जीव द्यायला लागलेला आहे. अशी किती उदाहरणं भोसरीकरांनो मी तुम्हाला देऊ. हे वातावरण कधी होतं का? आज आता येताना मला एकाने सांगितलं की एकाने कुणीतरी पाण्यात बुडी मारली ना, पाण्यात आत्महत्या केली. कुणी? कशाबद्दल? हा, बहुतेक मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या काही मागण्या होत्या. त्या मागण्या हे सरकार पूर्ण करत नाही म्हणून त्यांनी पाण्यामध्ये केस तालुक्यात बीड जिल्ह्यात आज आत्महत्या केली. अशा रोज आत्महत्या होत आहेत. भोसरीकरांनो, शेतकऱ्यांच्या तर काही भगिनी किंवा पत्नी सरपण रचतायत आणि ते पेटून त्याच्यावर आत्महत्या करतायत. सरळ रचतायत. शेतकरीची ती अवस्था. ह्या सरकारच्या काळामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या. शेतकरी विरोधी सरकार आहे, कामगार विरोधी सरकार आहे, बेरोजगारी वाढवणारं सरकार आहे, माणसं माणसात न ठेवणारं सरकार आहे, असहिष्णुता वाढवणारं सरकार आहे, बकालपणा वाढवणारं सरकार आहे, तुम्हाला गरिबीच्या छायेत लोटणारं सरकार आहे, श्रीमंताला श्रीमंत करणारं सरकार आहे, सुटमुटवाल्यांचं सरकार आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं करोड रुपये तुमच्या माझ्या बँकांचे फसून अनेक जण परदेशामध्ये निघून गेले. काय केलं सरकारने? काही केलं नाही. आज अमित शाह कुठल्या तरी भाषणात सांगतायत जो काही हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये 250 अतिरेकी मारले गेले. अशा पद्धतीनं अमित शाह त्या ठिकाणी सांगतायत. एअरफोर्सचे प्रमुख सांगतायत की आम्ही योग्य ते काम केलेलं आहे. किती लोक मेली हे आम्ही त्या ठिकाणी तपासत बसत नाही. आम्ही एअर स्ट्राईक योग्य पद्धतीनं केलाय. आणि अहलुवालिया हे भाजपचे उपाध्यक्ष त्या ठिकाणी सांगतायत हा हल्ला जीवितहानी करण्याच्या उद्देशाने नव्हता असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. भारत पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करू शकतो हा संदेश देण्याच्या करता एअर स्ट्राईक करण्यात आला होता असं अहलुवालियांनी म्हटलेलं आहे. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले याचा आकडा पंतप्रधान किंवा कोणत्याही सरकारी प्रवक्त्याने दिलेला नाही असं देखील ते त्या ठिकाणी म्हणाले. तुम्ही काय चेष्टा लावलेली? आज आमचा जवान जीवाची बाजी लावतोय.
देशाच्या संरक्षणाच्या करता संपूर्ण 125 कोटी जनता सुरक्षित राहिली पाहिजे याकरता तो त्या ठिकाणी लढतोय, वेळ पडली तर शहीद होतोय, परंतु त्याचं देखील राजकारण करण्याचं पाप हे भाजपवाले त्या ठिकाणी करताय. त्याचा विसर भोसरीवाल्यांना तुम्ही पडून देऊ नका. पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीनं लढाया व्हायच्या अनेक पंतप्रधानांच्या काळामध्ये झाल्या, त्यावेळेस सर्वस्वी ते लढाई जिंकल्यानंतर ते पूर्ण लष्कराच्या मुळे, सैन्य दलाच्या मुळे, वायुदलाच्या मुळे, नेव्हीच्या मुळे हे सगळं घडलं. अशा प्रकारचा संदेश त्या ठिकाणी दिला जायचा. ह्या गोष्टीचा आपण त्या ठिकाणी निश्चितपणे विचार केला पाहिजे. आता मला चिठ्ठी आली, मला निवडून द्या, मला म्हणजे त्याला माग खासदार जो निवडून दिला त्याला, मला निवडून द्या, बैलगाडा सुरू करतो, नाही चालू केलं तर खासदारकीचा राजीनामा देतो. अशा पद्धतीनं हे मी सांगितलं. झाला बैलगाडा सुरू, दाखवलं ना, भलं मोठं गाजर दाखवलं ना. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय, बरं वाटतंय. मित्रांनो, शेवटी तुम्ही मी या भागातले आहोत. मला दिलीपराव वळसे पाटलांना, तुम्हाला, मला सगळ्यांना जेवढं जिल्ह्याच्या करता आपुलकी प्रेम जिव्हाळा आहे तेवढं बाहेरच्या जिल्ह्यातले लोक येऊन इथं दाखवणार नाही. अरे इथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत भूमिपूजन उद्घाटन करत आम्ही फिरायचो, प्रत्येक ठिकाणी जायचो. ही लोक बटन दाबून उद्घाटन भूमिपूजन करतात. त्यांना फिरवत पण नाही, त्यांना शहरामध्ये जावंसं वाटत नाही, शहरातले प्रश्न समजून घ्यावंसं वाटत नाही. ही अवस्था आहे त्या भाजप शिवसेनेवाल्यांची. कोण वाली आहे मला सांगा ना. आज राज्य मंत्रिमंडळामध्ये पुण्याचे, पिंपरी चिंचवडचे, माझ्या ग्रामीण भागाचे प्रश्न मांडणारा कोण आहे? एक तरी नेता दिसतोय का? कुणाचं कोणी ऐकतंय का? आणि काय काय तर मंत्री, ते मध्ये त्या कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ते तर काही बरायला लागले. आता पवार साहेब देशाच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, सर्वसामान्यांच्या करता सगळ्यांनी आग्रह केला म्हणून माड्यामधनं उभे राहत आहेत. आणि दळवी चंद्रकांत पाटील सांगताय की यावेळेस पवार साहेबांचा पराभव होणार आहे. काय ही काय स्वप्नात आहे का काय, मला काय कळलं नाही. का पावसाळून गेलाय कोणाला माहिती. ही बाबा कधी खासदारकी लढला नाही लोकांच्यातनं, कधी आमदारकी लोकांच्यातनं लढला नाही. त्याच्यामध्ये मागच्या वेळेस लाड, अरुण लाड आणि आपला सारंग पाटील हे दोन उमेदवार उभे राहिले. म्हणून या महाराजांचं साधलं की काय करून काय नाही, काही बोलतायत. तुम्ही आता वयस्कर झाला, तुम्ही उभं राहू नका. अरे तुम्ही कोण सांगणार? तुम्हाला फुकटचा सल्ला द्यायला कोणी सांगितलं? चंद्रकांत पाटील साहेब, आपली पाटीलकी सांभाळा जरा, ती कशी व्यवस्थित राहील ती त्या ठिकाणी पहा. उगीच आमच्या नेत्याच्या बद्दल काहीतरी गरळ ओकण्याचं अजिबात कारण नाही. तुमची हिंमत असेल तर माझं आव्हान आहे, या माड्यामध्ये दाखवा उभं राहून. नाही तुम्हाला चारी चितपट केलं तर मग नावाचं सांगणार नाही, एवढं लक्षात ठेवा. परंतु उगीच मागच्या काळामध्ये 5 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांची लाट आली आणि त्या लाटेमध्ये कोणी नगरसेवक न होणारी पण खासदार आमदार झाली आणि काय गप्पा हाणायला लागली. आता काय करायचं? ती लाट होती, सारखं असं घडत नव्हतं. एकदा खोटं बोलले आणि ते पचलं. सारखं खोटं बोललेलं त्या ठिकाणी पचत नाही. ही गोष्ट देखील या निमित्ताने यांनी सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. अनेक प्रश्न या निमित्तानं आहेत. माझ्यानंतर आपल्याला डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे. माझी तमाम भोसरीकरांना विनंती आहे, तुमचा जो काही सांगावा आहे तो सांगावा. दिलीप वळसे पाटील मी व्यवस्थितपणे पवार साहेबांना त्या ठिकाणी सांगेन. परंतु आपण पवार साहेबांचे सैनिक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सैनिक आहेत. जे काही 48 लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल
त्या निर्णयाची बांधिलकी आपण सगळ्यांनी ठेवायची. पण काही झालं तरी आता या देशाचे दिवस बदलण्याच्या करता, खऱ्या अर्थाने महागाई कमी करण्याच्या करता, पेट्रोल डिझेल जो आगडोंब उसळलेला आहे तो कुठंतरी थांबवण्याच्या करता, गॅस सिलेंडरच्या किमती ज्या आमच्या काळामध्ये 350 पावणे 400 रुपयाला होत्या, आता महिलांनो 850 रुपयाला गॅस सिलेंडर झालेला आहे. ही अवस्था तुमची माझी ज्यांनी केलेली आहे, ह्या राज्यकर्त्यांना आता बाजूला केल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. अशा प्रकारचा संकल्प घेऊन आपण आजपासून कामाला लागूया आणि ते कामाला लागण्याच्या करता तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. या भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर, ज्यांनी याच माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवलं, ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसच्या संयुक्त कार्यकर्ता मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड शहरावर ज्यांचं विशेष प्रेम आहे ते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, दिलीपरावजी वळसे पाटील साहेब. ही व्यक्ती राजकारणात आहे की खरोखर वारकरी संप्रदायात आहे असं कायम कोडं वाटावं असे माझे मार्गदर्शक, माझे मित्र, भोसरी शहराचे प्रथम